मित्रांनो, आज आपण आलो आहोत अंकाई या किल्ल्यावर. येवला या शहराच्या जवळ असलेला हा किल्ला आहे. चांगला डोंगरदऱ्यामध्ये बसलेला हा किल्ला आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला किल्ल्याचा व्ह्यू दाखवतो. एक मिनिट. हा भुईमुग आहे. हा एकदम छान असा किल्ला आहे. आमचा सर्व BMS फर्स्ट इयरचा ग्रुप आहे इथे आलेला आहे. सर्व एकदम जोश मध्ये आहेत. आपण किल्ल्यावरून थोडंच वर आलेलो आहोत आणि आपण इथं पाहू शकता की पहिल्यापासून इथं बसण्याची सोय करून ठेवलेली आहे. कोणी यात्री करू यावे आणि इथं येऊन बसावे. तर ही सर्वांची इच्छा असल्या कारणाने इथं आमच्यासोबत आहेत अजय भाई. काय म्हणणं आहे तुमचं या किल्ल्याबद्दल? एक नंबर किल्ला हा माझ्या आयुष्यातला पहिला किल्ला असेल. सर्वात छोटे मेंबर छोटे नाही, प्रतीक भाऊ, काय म्हणणं आहे तुमच्या या किल्ल्याबद्दल? किल्ला लई मोठा आहे, लई चांगला पण हो, आहे. तुमच्या हाईट नुसार समजून होतं. आपल्याला किल्ल्याचे घडणाळ पाहायला भेटत आहे. एकदम छान बुरुज वगैरे इथून दिसत आहेत. झूम करून दाखवतो यांना. किल्ल्यात चढण्यासाठी तर एवढा अवघड वाटत नाहीये. किल्ल्यावरून थोडंच वर आल्यावर आपल्याला इथून दिसत आहे येवल्याचं एक सुंदर नजारा. समोर तलाव आहे, अनेक डोंगरदऱ्या आहे इथे. आपण अजून वर जाऊ. वर मित्रांचं फोटोशूट चालू आहे. किल्ल्यावरून वर येताच आपल्याला इथे दिसले इथे पाण्याचा बाराव दिसलेला आहे सुरुवातीलाच. इथे सचिन भाऊंचा फोटोशूट चालू आहे. एक स्पेशल फोटो काढ आपला. अजय भाऊ, काय म्हणणं आहे तुमच्या या किल्ल्याबद्दल? हा माझा आयुष्याचा पहिला किल्ला आहे. काय म्हणणं आहे आकाश भाऊ? मस्त आहे किल्ला, एक नंबर. काय म्हणणं आहे किल्ल्याबद्दल? काय नाही, एक नंबर. अजून पाहायचं राहिलेला आहे, खूप अनुभव बाकी आहे. A few moments later. यहाँ पे इसका सीन देख सकते हो कितना मस्त है. ठीक है, दैट सनसेट हो रहा है, नहीं सनराइज हो रहा है, सॉरी वापस गलत हो गया. ये देखो व्हाट अ मस्त व्यू. यहाँ पे हम जरा फोटो काटते हैं, ठीक है, देन आपको अगला ब्लॉग कंटिन्यू कर. सर का फोटोशूट चल रहा है यहाँ पे, सभी का फोटोशूट चल रहा है. आप देख सकते हो यहाँ पे घूमने कोई नहीं आया, सब फोटोशूट के लिए आए हैं. आज तो सिर्फ फोटोशूट के लिए आए. हाँ भाई, ये हमारे भोई सर बस फोटोशूट के लिए आए हैं. लेट्स गो गाइस. ऊपर जाते जा रहा सा, ऊपर से आपको जरा व्यूज दिखाते, जरा व्यू दिखाते. व्यू बस तुम व्यू देखो बस. व्हाट अ सनसेट, सनराइज, सॉरी सनराइज देखो. कौन है गुलीगाद? चिल्लाओ, भागो. तो गाइस व्हाट सीन भाई, तुम देखो बस भाई. इसमें फोटो कितने मस्त आएंगे. ये कुछ एलोरा जैन केव्स है जहाँ पे हम आए. येवला से कुछ 15-20 किलोमीटर दूर है, एक गांव में स्थित. यहाँ पे हमारे CR सर यहाँ पे एक सर की फोटो काटते हुए, जो मुझे उनका नाम नहीं पता सीरियसली. संस्कार सर. सैम ब्रो, तू रशिया जा. दैट्स ब्रो एलोरा केव्स. नहीं इसको एलोरा नहीं, अंकाई केव्स बोलेंगे ना. तो वर आलेला आपल्याला देवीचं मंदिर दिसत आहे. देवीचं मंदिर देवीचं मंदिर दिसत आहे. लक्ष्मी माता की जय. या ठिकाणी खूप छान छान मूर्त्या दिसत दगडात कोरलेल्या. वरून पाणी टपकत आहे आणि वर अजून बरीच चढाई बाकी आहे. तरी आपण वर जात आहे, वर जाण्याचा प्रयत्न करू. काय म्हणणं आहे शेट आपलं? काहीच नाही भाई, थोडं इकडे. मित्रांनो, या ठिकाणी दगडी रस्ता संपलेला आहे आणि खरी ट्रेकिंग चालू झालेला आहे. या ठिकाणी आकाश भाऊ तर घाबरलेले दिसतात. काय म्हणणे आकाश भाऊ? खडी चढाई सर, दगडावरून चटकून डायरेक्ट ठार होण्याचे स्वप्न दाखवणारे जीवन भाऊ. तुमच्या जीवनाबद्दल तुम्ही काही सांगा. काही बी नाही माहिती आम्हाला. वर आले आम्हाला इथं काहीतरी भेटलेलं आहे आणि सचिन भाऊ काहीतरी, अरे सचिन भाऊ थॉर
अमृता आणि सचिन भाऊने हार मानलेला आहे रे बाय. अवघड अवघड चढाई मित्रांनो, खूपच अवघड चढाई दिसते यांना. सध्या 10 ते 12 पावलं हार झालं. सर्वजण थकलेले दिसत आहे. काय म्हणणं अजय भाऊ? हे माझे 600 शिडी तरुण झाले मला आता. 600 आहे. वा अजय भाऊ फुल फॉर्म मध्ये निघले होते. पण अजय भाऊ भाई पण कोणी चढायला लागले. भाई अजय भाऊ ट्रेकिंगला नाही आले होते. अजय भाऊ आलते फोटोशूट साठी. हा त्याचा ड्रेस पाहिलाय तुम्ही. अजय जसं जसं वर जात आहोत किल्ल्याचे बुरुज वगैरे दिसतात, किल्ल्याची भिंत दिसत आहे. तर इथून आम्ही चालू केलं होतं खडी. बहुत मोठ्या चढाईनंतर विकी भाऊ थकलेला आहे. सचिन भाऊ काय म्हणणं आहे? खूप थकले भाई. हा भाई. तर बरेच परिश्रम करून फायनल राज दरवाजावर आलेलो आहोत. सगळ्यांनी इथं ब्रेक घेतलेला आहे. प्रवेशद्वारातून आत्ताच वर आलो आणि इथूनच बिना पायऱ्यांच्या रस्त्याने आपण चाललेलो आहोत. जसं एकदम पूर्वीच्या काळात आल्याने फील होतंय. काय म्हणणं आहे प्रत्येक? हळू. आणि अशाच प्रकारची खडी चढाई अजून पण आहे बुर्जापर्यंत जायला. होम बाय कसं वाटलं? वजन कमी झालं नाही 2-1 किलो? हे आमचे ट्रेकर शेट सर्व पुण्यातले किल्ले चढून आलेले. या किल्ल्यात त्यांची अवस्था वाईट आहे. त्यांची हॉबीजच किल्ले चढणे, पण ह्या किल्ल्यासाठी त्यांचे अवघड झालं. काही फोटोनंतर चढाई पुन्हा सुरू झालेली आहे आणि पूर्णपणे दमलेला आहेत. फॉर्म भाऊ पूर्णपणे दमलेला आहे. एवढंच बोलायचं राहिलं. चला सगळ्यात पुढं आमचा ग्रुप आहे. हे इथले टुरिस्ट काही लोक भेटतात आम्हाला. यांची पण कॉलेजची ट्रिप आलेली दिसते. इथं विकी भाऊ एकदम कष्ट करून चढताना. आकाश भाऊ खाली अजून पण आमच्या ग्रुपचं फोटोशूट चालू आहे. पण तरी काही म्हणा, नजारा तर एक नंबर आहे भावांनो. तर मित्रांनो हे प्रवेशद्वार लागलेला आहे आणि त्या प्रवेशद्वारातून पुढं अजून एक दुसरं द्वार आहे. आगमन द्वार असेल एखादेच. शेजारी बरेच जण पुढे गेलेले आहेत. इथं गुफा दिसत आहेत मित्रांनो, देवीचं मंदिर वगैरे. इथं पाण्याचा स्रोत दिसतोय, पण त्यात सर्व जैविक घाण दिसते. इथून वर ब्रिजचा व्ह्यू आहे. मुलं काय करतात वर आल्यावर पायवाट दिसते. आणि अजून एक प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून सर्व मुलं वर गेलेले आहेत. आमचा ग्रुप मागं सुटलेला आहे. जसं की एकदम मस्त जाऊ आहेत सोबत आहे. नाही जात मित्रांनो. प्रवेशद्वारापासून आपण खूपच वर चढत आलेलो आहोत. इथून दिसत पण नाही. अजूनही बरेच चढाई बाकी आहे. खडतर रस्ता आहे. पोरांनी पलीकडून शेड्या असून पण ट्रेकिंग करण्याचा आनंद घेण्यासाठी झऱ्याचा रस्ता वापरलेला आहे. चालत आम्ही पुढे आलो. वर चढून तो त्या साईडच्या रस्त्यावरून आम्ही इकडून इथं खाली एक तलाव आहे. तलावापासून बाजूने इथं आल्यावर आम्हाला दिसलं राजमहालात 12वीचं काम चालू आहे. रिनोव्हेशनसाठी 12 आलेले आहेत. ब्लॉक राजवाड्याची अवस्था राजवाड्याची अवस्था एकदम दयनीय झालेली आहे. या अवस्थेत इथल्या लोकलाईट्सनी या राजवाड्याचं काम पुन्हा काढलेलं आहे. 12वीचं काम ते करणार आहेत असं आम्हाला लोकल्सनी सांगितलं. आणि या द्वारातून बाहेर आलं एक अत्यंत सुरेख असा व्ह्यू येत आहे. तर इथे भिंत दिसते एकदम
तर मित्रांनो आपण परतीच्या वाटेने चाललो आहोत. या ठिकाणी एक छोटीशी बारव दिसते, मंदिर पण आहे मध्ये. एखादंच पाण्यात तर आपण जाणून घेऊया आपल्या सहकाऱ्यांचे मत. काय म्हणणं आहे तुमचं? एक नंबर बघा, जसं की तुम्ही बघू शकता मी पार्टीचे कपडे घालून इथं आलो होतो. मला सकाळ सकाळ पोरं पार्टी 4 वाजता फोन करून म्हणते की चल आपण कुठे तर फिरायला जाऊन ड्रेसिंग करून आले. बघतोय तर मला रिक्षा बसून मला गड बघायला लागलाय. पण काय वाटलं मग गडाविषयी? गड भारी का पार्टी भारी? महाराजांचा गड मध्ये गडच भारी असणार ना. काय नाही पार्टी सोड काय नाही, एक नंबर आहे. हेल्थ पण चांगली राहते. आणि ओव्हरऑल गड कसा वाटला तुम्हाला? गड एकदम मस्त, चांगला एन्व्हायरमेंट आहे, सगळं चांगलं आहे. नुसतं हे तेवढं फेमस नाही आहे. ह्याला रील्सला शेअर करा या व्हिडिओला शेअर करा तर सगळेजण येईन हे ब्युटी सगळं पाहिन, सिनरीज जे आहे ठीक आहे.